हरियाणामध्ये भाजपला मोठा धक्का। माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचे नातू आदित्य देवीलाल यांचा इंडियन नॅशनल लोक दलात प्रवेश। 2027 पर्यंत एलॉन मस्क बनणार ट्रिलियनियर, तर एलॉन मस्क जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती। एलॉन मस्कची श्रीमंती वाढता वाढे। प्राणघातक सुपर टायफून यागी चक्रीवादळ व्हिएतनामला धडकलं। व्हिएतनामच्या उत्तरेकडील भागाला चक्रीवादळाचा तडाखा। सुरतच्या लालगेट परिसरातील गणेश मंडळावर दगडफेक, संतप्त नागरिकांनी पोलीस चौकीला घातला घेराव। कुस्तीपटू बजरंग पुनियाला जीवे मारण्याच्या धमक्या। बजरंगच्या काँग्रेस पक्षप्रवेशानंतर जीवे मारण्याच्या धमक्या। सीएनजी गॅस 90 पैशांनी महागला प्रति किलो। सीएनजी साठी मोजावे लागणार 85 रुपये 90 पैसे। गडचिरोलीमध्ये अल्पसंख्याकांच्या प्रतिनिधित्वाची परंपरा बदलली पाहिजे। चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचं मोठं वक्तव्य। पुढील महिन्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वर्तवला अंदाज। केंद्र सरकारकडून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश। आयातीवर शुल्क लावल्याने शेतकऱ्यांना होणार फायदा। काँग्रेस नेते राहुल गांधी 3 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर। विरोधी पक्षनेते झाल्यानंतर प्रथमच अमेरिकेचा दौरा। दौऱ्याच्या दरम्यान राहुल गांधी डलास आणि वॉशिंग्टनला देणार भेट। दिल्लीमध्ये भारतातील पहिला मंकी पॉक्सचा रुग्ण आढळला। रुग्णाला खास वॉर्डमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती। मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार। पुनर्विचार याचिकेवर 11 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।